शुभ संध्याकाळ सगळ्यांना. मस्तपैकी संध्याकाळचं बघा वातावरण, आभाळ आले आणि वारं पण मस्त सुटले. आज काय सकाळपासून व्हिडिओ नव्हता काढला का तर आज वाईज तब्येतच बरी नाही. डोकं खूप दुखत होतं. सकाळी टाकला होता व्हिडिओ, त्याच्यावर काय झोपली होते आराम. ते आत्ताच सगळं झाडून. काय बाळा काय चालली? धार काढायला चालली आहे? तुला दूध प्यायचंय ना? भूक लागली वय? अगं ग ग नको खाऊ, नको खाऊ ग, नको खाऊ. भूक लागली या. चला हो, बादली ठेवली बाहेर आणून, धार काढायला जायचंय. वार खूप सुटलेलं आहे, आबाळ आलेले. पाऊस येतोय का नाही काय माहित नाही, पण चांदणी तेवढी चमकते बाबा एक. मग अण्णा गेलेला आहे. काय नाही गेलता काय म्हणजे, गावात अजून काय आला नाही. आणि बापू पण आमचं कुठे गेलेत माहीत नाही, आले नाहीत घरी. असं माझं मांजरीचं आपलं चाललेलं आहे. हां चल चल जाते. जाती बाई धार काढायला. नको बघू तशी. तुझा इथं सैनिक बाहेरच आहे, बाहेर येऊ नको. काय जांभळ्याच देते या. इळाई माळ झोपली तिथं सोप्यावर, तरी पण तरी झोप नाही वेग झाली तुझी. वराटी वराटी. तिकडं कुत्रं बसलंय, त्यांना भाकरी टाकावं लागते. आणि एक बसलंय दारात, बाकीची 3 कुठं गायब झाली काय म्हणून बसली असते तिकडं खड्ड्यात. वार खूप सुटलेलं आहे. जाऊ नको तिच्याकडं, लय मारीन मी तिला. काय केलं थोडंसं हे झाडून हे करून काढलं सगळं मगाशी. सकाळपासून कुरिअर पॅकिंग हे सगळं राहिलं होतं बरं का. पण सॉरी बरं का हो सगळ्यांना. 4-5 दिवस झालं बाहेर फिरायला गेलेलो. आज चांगलंच हे झालं होतं त्याच्यामुळं पार्सल आज पॅकिंग करायची हवी. पण आता उद्या नक्कीच करून टाकेल, काहीच अडचण नाही. 1 मिनटं, कोणाचा तरी फोन येतो या. फोन आला होता. त्या अन्नाचं दाखलं तयार करायला टाकलेलं ना, जातीचं दाखलं, उत्पन्नाचं दाखलं. ते त्याला आता ॲडमिशन घ्यायला जायचं आहे ना. आता गुरुवारी बोलवलं आहे, म्हणजे उद्या बुधवार, परवा दिवशी त्याचं ॲडमिशन घ्यायलासाठी जायचं आहे. तर मग त्याचं ते अंथरुण्या सगळं दाखलं तयार केलं तर इंदापूरला जायचं यायचं. ते आमच्या बापूंचे चुलत भाऊ आहेत गावात, मग चुलत सासरं त्यांना हे केलं. तर बापू म्हणलं मला काय एवढं ही होत नाही. मग अण्णा दोघं ती गेली होते, ते तयार झाल्यात. त्यांचाच फोन आला होता, अण्णाला लावून दे माझ्याकडे सकाळ. पण अण्णाच गेलाय भुवननगरला, त्या अजून काही घरीच आलेलं नाही. तर त्याला सकाळ लावून देते, ते त्यांचाच फोन आला होता. व्हिडिओ काढत काढत ही करायचं. अजून स्वयंपाकाचं तर काहीच नाही, अजून कोणी जेवायला ठिकाणच नाही, तर काय करायचं काही नाही. सकाळी पण मी स्वयंपाक केलेला नव्हता बरं का हो, त्याच्यामुळे स्वयंपाकाचा काहीच व्हिडिओ आला नाही. चहा आणि बिस्किट खाल्लं होतं आणि मग अशी चहा पिली त्याच्यावरच आहे. आज वाईच हीच झाले, कणकणी आले, त्याच्यामुळे काही कळा नाही, सुसा नाही. लय डोकं दुखत होतं. आराम जी झोपली ती झोपूनच राहिली होती कशा. आता मात्र खूपच वारं सुटले, लय म्हणजे लयच. कारण आता मला धार काढायला जावंच लागणार आहे. लाईट जाते, वारं सुटले की लाईट जाते. जा तिकडं, तिकडं कुठं जाते? दार बंद आहे तिकडचं, नको जाव. पण दार लावूनच जावं लागेल आता. घरात शिरत्यात ना. थांबा, सगळ्यांना करायच्यात भाकरी, काढून टाकायच्यात. गेली का तू ग? गेली. काय होतं, मी जर धार काढायला गेली आणि ती गेली बाहेर, तर तिला लगेच ताणते आणि कुत्रे. एकच आहे पण ती डांबरीस आहे, ऐकत नाही. ते मांजराला नक्कीच ताणल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे मग इथं उभं राहिली आता. अंधाराचं भ्या वाटतं, लाईट ही गेल्यावरती मग तिकडं गोट्यात भ्या वाटतं ना धारी काढायला. त्याच्यामुळे म्हणलं आपलं आधी धार काढाव, बाकीचं काय असेल ते काम नंतर. मस्त पण छान असं वातावरण झाले. आला वाटतं अण्णा, गाडी चमकती म्हणल्यानंतर आला. काय म्हणतोय काय माहिती, बघते आता. गई तर अशी वराटी ना, कांड्या टाका, खाया टाका, गुळी ठेवली, सगळं केलं. वराटीच वराटी, मला काय कळा नाही. आणलं का सगळं? बॅटरी आणलं, 2 लिटर आणलं. काय आणलं? बॅटरी आणलं.
ती काय झालं, गाडी आमची मोठी गाडी बंद होती ना, आता ती गेल्यापासून बंदच आहे. मग आता ती बॅटरी ह्यो फिरवत होता गाडी, ती गाडी फिरवत नेमकं डिझेल संपलं आणस्तवर करिस्तवर अयो सगळं सांडलं. थोडस सगळं अरे थोडं नाही, लय सांडलं. गळलं कसं काय बरं? सरळ ठेवलेलं मी असं. तसं ठेवतात का र? पुढं हे करायचं ना र बाळा. ते गुत्तावलेलं की केवढ्याच आणलं होतं? 200. कितीक राहिले त्याच्यात? बरं डिझेल आणि ते आण म्हणलं होतं त्याला गाडीला. बापू पण आलं सकाळजण, कुठे गेलं काय माहिती. ती आता ही सगळंच घरात ठेव, आता सकाळ बघू तिला. ती उभा ठेव. नाही हाय 1.5 लिटर असेल, अर्धा लिटर. बरं सांग, तिथेच ठेव की आता घरातच. हो. असू दे आता. आता तुला नाही हे होणार, सकाळ बघू आता सगळं. दीपकाला बोलतो बॅटरी जोडून देईन. सकाळ बोलू, आता राहू दे की. येईल की सकाळ, का कुठं जायचंय? सकाळीच ती पण बॅटरी पण ती पण घरात नेऊन ठेव ना आधी. ठेवतो की ठेवतो. राहू दे आता, साऱ्या ह्याच्यात वास होईल. ती पुसूनच काढावं लागून धुवून. ती पार्सल न्यायची म्हणले खराब होणार ना आता. नाही लय सांगलं. नाही सांडलं पण ती करावं लागेल. इथं कोपऱ्यात मांडते सगळंच. पलीकडच्या खोलीत मांडावं लागेल. नको इथं इथं हे खोलीत आपल्याला रातभर झोपाय वाचेल की. येऊ दे पण स्वयंपाकाच्या मांड. नको सांडल का, ही बॅटरी पण इथंच राहून दे. ऐकत जा रे तू. हा ठेव इथं कडेला. ती कुत्र बघ कुठे ठेवून आला ती. बॅटरी 150 रुपये घेतले त्यांनी. बरं असून दे, घ्या द्या. चला बाय सगळ्यांना.